स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जात आहे गावी. रात्री निघणार आहे तर पालखीला जातो आहे. पालखीवरनं डायरेक्ट हनुमान जयंतीपर्यंत गावी जाऊ. काय टेन्शन नाही, ठीक आहे. तर एन्जॉय करा ब्लॉग, ठीक आहे. जर ज्यांनी पण माझा सायकल ब्लॉग नाही बघितला आहे त्यांनी मी खाली लिंक देतो, जाऊन पहा, ठीक आहे. तर हा ब्लॉग मोठा होणार आहे. तर चला मग सुरू करूया आजचा ब्लॉग. आणि हां, आता वाजतं आहेत 12:30, काहीतरी 12:30 होत आहेत. तर चला आपल्याला निघायचं रात्री. पण आता मी जाणार आहे आजीकडे पार्लरवर निघणार आहे गाडीने, एर्टिका. तर मला वाटतं मला शूट करायला भेटणार नाही, कारण की मी थोडी आजीला मदत करेल, सामान ठेवेल, त्याच्यात थोडाच टाईम स्पेंड होईल. तर आता आपण जाऊया आणि नंतरला तिकडनं गावी निघू. आणि मग तर ठीक आहे, आपण फायनली पोचलेलो आहे चाय पियायला एका हॉटेलावरती. तुम्हाला दाखवतो की कसं काय, आणि हॉटेलाचं नाव तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला हॉटेलाचं माहिती पडलंच की कुठे आहे. हा आता ॲक्वा इमेजिकाच्या बाजूला आहे. तर बघूया, आता डायरेक्ट गावी भेटू आपण. तर ठीक आहे, फायनली मी गावी आलो. काल रात्री शूट करायला नाही भेटलं, ते आजीची मदत करता करता लय थकलो आणि झोपून गेलो. तिकडे ना थोडं मॅटर झालेला म्हणून मी शूट नाही केलं. आणि गाडीत करायला गेलं तर मामाने गाणी लावलेली. तर मग गाणी लावले ते शूट मी नाही करू शकणार, कारण की नंतर लय प्रॉब्लेम्स होतील म्हणून. तर काय नाही, आराम केला, चाय पियालो, भजी खाल्ली. आणि सकाळी पण नाही भेटलं, कारण की झोपून उठलो, परत इथे येऊन साफसफाई केली. आता वाजतात 11:30. तर आता जास्त काही नाही, थोड्या मिनिटांनी परत काम करायचंच आहे. थोडं पाणी बिणी भरणार, त्यानंतर जेवणार मग डायरेक्ट मंदिरात झोपणार. तर बघूया आता काय पुढे ते. आणि गरमी इतकी आहे ना, टेम्परेचर फुल गेलं आहे, फुल आहे बघा. कामच काम, ठीक आहे. तर एवढंच, बघू आता पुढे काय ते. संध्याकाळी खेळायला जाऊ क्रिकेट, खूप महिन्यानंतर. ठीक आहे, तर चला. ठीक आहे, नमस्कार मित्रांनो. आता आपण फायनली शूट सुरू केलेला आहे. म्हणजे सकाळपासून मी इतका बिझी होतो काय बोलू. आता अंघोळी केली आहे बघा, हाफ पॅन्ट नवीन घेतलं आहे. तर आता आपण खाली खेळायला चाललो आहे क्रिकेट. आता जस्ट मी खाली गेलेलो, मंदिरापर्यंत पोचलो आणि मित्राचा फोन आला. मित्रा बोलला जाऊन वरनं बॉल घेऊन ये, म्हणजे त्याच्या घरात होता तो विसरलेला. तर काही नाही, आता बघूया, चला खेळूया क्रिकेट. म्हणजे महिन्यानंतर जरी खेळतोय, मला बिलकुल येत नाही, बॅटिंगसुद्धा येत नाही, ठीक आहे. चला मग ठीक आहे मित्रांनो, आता आपण फायनली अंडी घेतलेले, मॅच झालेली आहे. आणि आता सर्वजण चालत आहे इथे. काय नाही, जास्त काही खेळलो नाही मी तर, एवढं तर काय खेळलो नाही म्हणून तुम्हाला दिसला नसेल. तर अशाच प्रकारे क्रिकेट मॅच झालेली आहे. आणि आता आपण बोलून घे अंडी घेऊन घरी, जास्त काय नाही. चला. मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहे मार्केटला आपल्या गाडीसोबत. आणि चला पुढे. आणि
फायनली आता आपण जात आहे मामाच्या गाडीने. तर बघूया आता मार्केटमधनं. आज आहे संडे, तर आज काहीतरी मच्छी बिच्छी काहीतरी घेऊया. कलेजी बिलेजी काहीतरी खेळ चांगल्यापैकी मस्तपैकी आणि खाऊया. लय मजा आहे आज. ठीक आहे, चला बघूया आता काय ते पुढे जाऊन. ठीक आहे, लेट्स गो. आता आपण ना थोड्या मिनिटांनी पोहोचणार आहे मार्केटला आरोलीत. तर बघूया काय काय आपण घेऊ. पहिलं तर आपण जाणार आहे मच्छी घ्यायला, नंतरला आपण हळूहळू काय ते आहे ते घेऊ. ठीक आहे, चला मग लेट्स गो. तर ठीक आहे, आता मी ते रस्त्यावर चालतो आहे. थोडं पाठी राहिलो, जरा काहीतरी आणायला गेलेलो. तर आता आपण परत एकदा आता जरा मार्केटला जाऊया आणि बघूया काय. तर आता आपण बाकीचं सामान सर्व काय घेतलेलं आहे. तर फायनली आपण गाडीत बसलेलो आहे आणि तर मामा गाडी चालवतो आहे. आणि आता तर ठीक आहे, मटण तर शिजतं आहे. पण मी आता बघायला आलो आहे की इथे म्हणजे फणस किती लागले त्या झाडावर. जो झाड तुम्हाला समोर दिसत आहे, पण पाठी ऊन येत आहे म्हणून तो नीट दिसत नाही. तर काय नाही, आपण थोडं बघूया. आणि तिथे ते लाकडं लावलेत ना, ते एकदम चांगल्यापैकी. तिकडे आमचं नल होतं. कांदा बिंदा काढलेला आहे बाहेर, एकदम चांगल्यापैकी शिजवून त्याला एका ह्याच्यातनं कढईमधनं. आणि आता बघत आहे की ते चूल लावलेली आहे. परत कांदा तर भाजला. आता फक्त राहिलं आहे की खोबरं पूर्णपैकी एकदम हे व्हायला पाहिजे, फ्राय, डीप फ्राय. आणि आपण इथे बघत आहे की इथे झाडं लागलेली आहेत बाई, गुलाब लागलेले आहेत. ठीक आहे, गुलाब लागले काय लागले एवढं माहीत नाही, स्पष्ट दिसत नाही मला ते. तर आता आपण एक काम करूया, आता थोडा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा. मसाला वाटून घ्यायचा. हे तुम्हाला पाणी टाकायची गरज आहे. तर आता फायनली आपलं मटण झालेलं आहे आणि शिजतं इथे. आणि थोड्या मिनिटांनी आपण ते खाणार आहे. मला वाटतं मला ना जेवण वाढता डायरेक्ट मी खाणार. मला वाटत नाही मी शूट करू शकतो तेव्हा. तर नंतरला भेटू. आता जेवण बिवण नंतर भेटू आपण. तर आता काय नाही, आता खाली परत तेच रुटीन. उठा, काम करा, मग जेवायला बसा दुपारी, मग संध्याकाळी खेळायला जा, एवढंच. पण मला एक गोष्ट शेअर करायची आहे. तर ती मी थोड्या मिनिटांनी करेन. ठीक आहे, तर जरा खेळील मग तुम्हाला आरामशीर ते सांगेल जे काय आहे ते. तर भेटू नंतर. ठीक आहे गाईज, आता सकाळ झालेली आहे आणि आता आपण निघत आहे पालखीकडे. आणि रेडी बिडी चांगल्यापैकी झालेलं आहे. पण थोडी घाई गडबड झाली म्हणून थोडा शूट करायला नाही भेटलं. तर काय नाही, आता जरा जाऊया पालखीकडे, पाहूया काय. ठीक आहे, फायनली आता आपलं सर्व पालखी विलकी आली इथे. नेहमी आमच्या इकडे येते वाडीत, म्हणजे आता जरा दुसरीकडे आली आहे फिरून. तर आता आपण इथे ब्लॉग एंड करूया. एवढंच, हेच इम्पॉर्टंट बोलायचं होतं, जास्त काही नाही. मी नारळ घेतलेला आहे, त्यांनी फोडलेला आमचा. तर एवढंच, जास्त काही नाही. आता अजून ज्यांनी पण लाईक नाही केलं असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो गेल्या वर्षीचा ब्लॉग आहे ना तो बघा, त्याच्यात तुम्हाला मजा येईल. आणि ह्या वर्षी तर काय जास्त एन्जॉयमेंट झाली नाही. पोरं होती पण जास्त काय काही विषय मुले झालं नाही काय.
तर आता इथेच ब्लॉग एंड करूया आणि अजून एक ब्लॉग येणार आहे पण तो अजून शूट नाही झाला आहे हनुमान जयंतीचा तो येईल तोपर्यंत हा ब्लॉग लाईक करा कमेंट करा कसा वाटला तो आणि चुम्मा ठीक आहे चला येतो